शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतनिधी लिमिटेडवर 1 करोड घोटाळ्याचा आरोप, संचालकांवर शेगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल। यामध्ये फसवणूक झालेल्या पतनिधीच्या ग्राहकांनी आर्थिक गुन्ह्यासोबत संपर्क करण्याचं आवाहन। विविध योजना तसेच अधिकचे व्याजदराची लालच देऊन शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतनिधी लिमिटेड शेगाव बुद्रुक पतसंस्थेने ग्राहकांचे 1.2 करोड रुपयापेक्षाही जास्त फसवणूक केलेली आहे। याविरुद्ध शेगाव बुद्रुक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर हे करीत आहे। वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक मधील रहिवासी अब्दुल रहमान शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी लिमिटेडचे संचालक मनोज खोंडे, सुभाष चापले, श्रीकांत घाटे यांनी 8 फेब्रुवारी 2022 ला शेगाव मध्ये पतनिधी स्थापन केली। एजंट, मॅनेजर आणि अन्य कर्मचारी नियुक्त करून स्थानिक लोकांना त्यामध्ये गुंतवणूक करण्याचं प्रलोभन दिले। विविध योजनांचे प्रलोभन देऊन मोठ्या प्रमाणात लाभ होईल, मोठ्या प्रमाणात व्याजदर मिळणार आणि दाम दुप्पट मिळेल असे विविध प्रलोभन होऊन करोडपती बनण्याचे स्वप्न त्यांनी ग्राहकांना दाखवले। गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन पतसंस्था संचालक मनोज खोंडे, सुभाष चापले, श्रीकांत घाटे व अन्य आरोपी यांनी एकूण 1,02,73,578 रुपयाची एकूण अफरातफरची तक्रारीच्या आधारावर शेगाव पोलीस यांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता धारा 318(4), 316(2), 316(5), 3(5) सह धारा 3 MP ID ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याची समोरील चौकशी चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून यामध्ये ज्या पण ग्राहकांची फसवणूक झाली असेल त्यांनी जमा पावती, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, पॅन आणि ज्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे परत हवे असतील अशा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते, पासबुक या सगळ्यांची झेरॉक्स यांच्या सोबत आर्थिक गुन्हे शाखा SP कार्यालय चंद्रपूर येथे संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार पंकज बेसाने यांनी केलेले आहे। ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, चंद्रपूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.